OM लिहा. ओम. हाँ, ट्रेडिंग अकाउंट फॉर द ईयर एंडेड 31st March 2020. आखून घ्या. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स रुपीज क्रेडिटला पर्टिक्युलर्स रुपीज पूर्ण पेज. पुढच्या पेजवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टाकून घ्या. त्याच्या पुढच्या पेजवर बॅलन्स शीट टाकून घ्या आणि त्याच्या पुढच्या पेजवर लिहा वर्किंग नोट्स. घ्या. आणखी पैसे घ्यायचे ना. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट सगळं आपण घ्या. बंधू बसतेत का नाही? बसतेत. ट्रेडिंग अकाउंट टाकून झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टाकून घ्या. त्यानंतर बॅलन्स शीट. ॲज ऑन वर्किंग नोट्स ॲज ऑन 30 मार्च 2020. लायबिलिटीज रुपीज असेट्स रुपीज. टाकून झालं की सांगा. झालं का? आता पहा, ॲडजस्टमेंट कशावर आहेत मार्किंग करा. हिडन ॲडजस्टमेंट कशावर आहे का पहा. पर्सेंटेज वगैरे काय दिलंय का? काही दिसत नाही. आता डायरेक्ट ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक मार्किंगची गरज नाही. डाऊटफुल डेट्स डेटर्सला मार्किंग करा. फर्निचर फिटिंगला मार्किंग करा. मोटर कारला मार्किंग करा. ओम विड्रॉन गुड्स त्याला काय मार्किंगची गरज नाही. सेल ऑर रिटर्नचे ॲडजस्टमेंट सांगा, ह्याला कशाला मार्किंग करणार. सेल्सला मार्किंग करा, डेटर्सला मार्किंग करा आणि क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंट मधल्या 7,25,000 मार्किंग करा. सेल्सला, डेटर्सला आणि त्यानंतर क्लोजिंग स्टॉकच्या 7,25,000 मार्किंग. 4 ठिकाणी ॲडजस्टमेंट ह्याचा इफेक्ट होत असतो. त्यानंतर
सेल्समनला 5% कमिशन, त्याला काही मार्किंगची गरज नाही. डेटर्स इन्क्लूड बॅड डेट्स, परत डेटर्सला मार्किंग करा, म्हणजे आता डेटर्सला 3 मार्किंग झाले. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस 55,000 रिलेटिंग टू प्रिव्हियस इयर had not been provided in that year but was paid in this year by debiting outstanding liability. तर प्रॉब्लेममध्ये दुसरंच अकाउंट आहे पहा, आउटस्टँडिंग लायबिलिटी, त्या 55,000ला मार्किंग करा. प्रिंटिंग स्टेशनरीला मार्किंग करायचं नाही. मागच्या वर्षाच्या खर्चाचं द्यायचं राहिलेलं पेमेंट या वर्षी केलेलं आहे, त्यामुळे आउटस्टँडिंग लायबिलिटीला मार्किंग करा फक्त. परचेसेस इन्क्लूड परचेस ऑफ फर्निचर, परचेसेसला मार्किंग करा, परत फर्निचरलाही मार्किंग करा. अत्यंत लेंदी आणि जरा अवघड असा हा प्रॉब्लेम आहे. अगदी सावकाश नीट समजून घ्या, लिहून घ्या. आता ट्रान्सफर करा. डेटर्स क्रेडिटर, बॅलन्स शीटच्या असेटला सन्ड्री डेटर्स, इनर कॉलम 5 lakhs, 6 ओळी मार्जिन ठेवा, 3 ॲडजस्टमेंट्स आहेत. आणि लायबिलिटी साईडला आधी लिहा कॅपिटल, कॅपिटलच्या खाली 1, 7, 8 ओळी मार्जिन ठेवून नंतर लिहा सन्ड्री क्रेडिटर्स, त्याला काही ॲडजस्टमेंटचं मार्किंग नाही. आउटर कॉलमला 2 lakhs. गडबड घाई होत असेल तर लगेच सांगत चला, ती सावकाश मी घेतोयच, तरीही मध्यम स्पीड आपण ठेवू. त्यानंतर आता पुढचं अत्यंत महत्त्वाचं आणि फसवं अकाउंट, आउटस्टँडिंग लायबिलिटी फॉर एक्सपेन्सेस 55,000. चटक सांगा ही अमाऊंट, आउटस्टँडिंग आणि लायबिलिटी कुठे घेणार? गुगली टाकले, विचारले, लक्षात ठेवा गुगली क्वेश्चन आहे हा. बॉल दिसतोय दुसरीकडं, वळतोय तिसरीचकडं. सांगा ऑडिओ ऑन करून. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कुठं दाखवणार सांगा? बॅलन्स शीटमध्ये हे दाखवायचं आहे. 11वीचा विद्यार्थी सांगेल चटकन. बरोबर, कोणत्या साईडला? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पण प्रॉब्लेममध्ये ती अमाऊंट कोणत्या लिस्टमध्ये दिली बघून घ्या. बरोबर मिस्टेक होण्यासारखा पॉईंट आहे. बरोबर लायबिलिटी आपल्या डोक्यात येणारच, पण डेबिट बॅलन्स दिले आम्हाला, इट शुड बी रेकॉर्डेड ऑन असेट साईड. हातभर बॉल वळवलेला लक्षात ठेवा. आउटस्टँडिंग लायबिलिटी फॉर एक्सपेन्सेस, इनर कॉलम 55,000, आउटस्टँडिंग 6 ओळी गॅप ठेवा. आउटस्टँडिंग लायबिलिटी फॉर एक्सपेन्सेस, इनर कॉलम 55,000. तर नुसत्या शब्दावरून जाऊ नका, ते कोणत्या बॅलन्स आहेत तिकडेही लक्ष द्यावं लागतं. मग हे असेटला का लिहिलेलं आहे ते नंतर बघू आपण. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आधी ओपनिंग स्टॉक परचेसेस घेऊन टाकू. ओपनिंग स्टॉक हुडका. टू ओपनिंग स्टॉक, आउटर कॉलम 2,50,000. त्यानंतर 2 परचेसेस, ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलम 15,50,000. रिटर्न वगैरे काय त्याचे दिले नाहीत, पण ॲडजस्टमेंट मात्र आहे. आणि त्याच्या खाली 2 ओळी गॅप ठेवून नंतर लिहा 2 वेजेस, त्याला काय ॲडजस्टमेंट दिसत नाही. आउटर कॉलमला 1 lakh. कॅरेज इनवर्ड आउटवर्ड, आधी इनवर्ड घेऊन टाकू. 2 कॅरेज इनवर्ड 50,000 आउटरला.
आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू कॅरेज आउटवर्ड्स आउटर कॉलम 1,10,000. जनरल एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ खर्च, तिथंच कॅरेज आउटवर्डच्या खालीच टू जनरल एक्सपेन्सेस आउटर कॉलम 70,000. कॅश डिस्काउंट म्हणजे डिस्काउंट अलाउड, तिथंच टू कॅश डिस्काउंट 20,000. बॅड डेट्स सगळा फॉर्म लिहून टाका. टू बॅड डेट्स कंसात ओल्ड म्हणजे ट्रायल बॅलन्स प्रमाणे 10,000. ॲड बॅड डेट्स कंसात न्यू न्यू म्हणजे ॲडजस्टमेंट प्रमाणे. परत ॲड RDD ॲड RDD कंसात न्यू आणि लेस RDD कंसात ओल्ड. त्याच्या खाली एक रेष ओढून ठेवा, पुढच्या व्हॅल्यू ॲडजस्टमेंट घेताना येतील. नंतर मोटर कार बॅलन्स शीट असेट साईड आउटस्टँडिंगच्या खाली 2 ओळी गॅप ठेवून मोटर कार इनर कॉलम 2,40,000 ॲडजस्टमेंट आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ह्याला ॲडजस्टमेंट नाही, लक्षात ठेवा. जी ॲडजस्टमेंट आहे ते मागच्या छपाईचा खर्चाची ॲडजस्टमेंट आहे. या खर्चाचा त्या ॲडजस्टमेंटशी संबंध नाही. आउटर कॉलम 15,000. अतिशय फसवा प्रॉब्लेम आहे हा. फर्निचर फिटिंग बॅलन्स शीट असेट साईड मोटर कारच्या खाली 2 ओळी गॅप ठेवून फर्निचर अँड फिटिंग 1,10,000 इनर कॉलम 4 ओळी मार्जिन ठेवा. 2 ॲडजस्टमेंट्स आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू ॲडव्हर्टाइजमेंट आउटर कॉलम 85,000. त्यानंतर इन्शुरन्स तिथंच टू इन्शुरन्स, त्याला काही ॲडजस्टमेंट दिसत नाही. आउटर कॉलम 45,000. तिथंच टू सेल्समन्स कमिशन, त्याला एक मार्किंग करा, ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर, मार्किंग करायचं राहिले आपल्याला. टू सेल्समन्स कमिशन इनर कॉलम 87,500. 2 लाईन्स. तिथंच टू पोस्टेज अँड टेलिफोन आउटर कॉलम 57,500. तिथंच टू सॅलरी त्यालाही काही ॲडजस्टमेंट दिसत नाही. आउटर कॉलम 1,60,000. तिथंच टू रेट्स अँड टॅक्सेस कॉर्पोरेशनचा टॅक्स त्याला म्हणतात रेट्स अँड टॅक्सेस. आउटर कॉलम 25,000. कॅपिटल ऑब्लिक ड्रॉइंग्स
यातलं हुडकायचं असतं आपण. डेबिट मधली अमाऊंट ड्रॉइंग, क्रेडिट मधली कॅपिटल, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, कॅपिटल इनर कॉलम 14,43,000 14,43,000 ही अमाऊंट कॅपिटलची घ्यायची आहे. कॅपिटल इज हॅव्हिंग क्रेडिट बॅलन्स आणि त्यातनं लेस ड्रॉइंग्स डेबिट मधली बॅलन्सची अमाऊंट ड्रॉइंगची 20,000 20,000 वजा बाकी इनर कॉलमलाच लिहा. त्यानंतर परचेसेस झालेलेच आहे, सेल्स लिहा. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय सेल्स, इनर कॉलम 19,87,500 ॲडजस्टमेंट आहे. ओपनिंग स्टॉक झालेलंच आहे. कॅश ॲट बँक, कॅश इन हँड, असेट साइड, बॅलन्स शीट असेट साइड, फर्निचरच्या खाली 4 ओळी गॅप ठेवून कॅश ॲट बँक 60,000, आउटरला तिथंच कॅश इन हँड, आउटर कॉलम 10,500. ट्रायल बॅलन्सचं रेकॉर्डिंग संपलं. 10,000. 10,000. तर कॅश ॲट बँक 60,000 आणि कॅश इन हँड 10,500. ट्रायल बॅलन्सचं रेकॉर्डिंग संपलं. इथपर्यंत पुण्याचं लिहायचं राहिलं असेल तर लिहून घ्या. झालं का पाहिजे इथपर्यंत? परत रिपीट करतोय, लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला असेल ते सोल्युशन पूर्णपणे बाजूला ठेवा. हे सोल्युशन पूर्णपणे नवीन तयार करा. आमचं काय झालेलंच आहे, तेवढेच ॲडजस्टमेंट आटलेली होती. इतका सोपा हा प्रॉब्लेम नाही. स्वतंत्र व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व करून घेतला तर हा प्रॉब्लेम बरोबर लक्षात येईल. इथल्या जिथं खडाखड केली काहीही लक्षात येणार नाही. आता ॲडजस्टमेंटचा इफेक्ट दाखवू. क्लोजिंग स्टॉक 7,25,000. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, सेल्सच्या खाली 2 ओळी गॅप ठेवून बाय क्लोजिंग स्टॉक, इनर कॉलम 7,25,000. कारण ॲडजस्टमेंटवर ॲडजस्टमेंट आहे. अकाउंटवर ॲडजस्टमेंट असते, इथं ॲडजस्टमेंटवर ॲडजस्टमेंट आहे. आणि बॅलन्स शीट असेट साइड क्लोजिंग स्टॉक, इनर कॉलम 7,25,000. $7,25,000. इनर कॉलम 7,25,000. जेवढी असते तेवढी शीट असते. तेच. एक नंबरची ॲडजस्टमेंट ती करा. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स टू द एक्सटेंट 5% ऑन डेटर. एक 2 मिनटं थांबतो. याचा इफेक्ट कसा दाखवायचा फक्त विचार करा, प्रत्यक्षात दाखवू नका. काय करायचं सांगा, किती करायचं सांगा. साधी ॲडजस्टमेंट आहे.
सांगा ऑडिओ ऑन करून बोला. चॅट करत बसू नका, ऑडिओ ऑन करून बोला. डेटर 5 लाख रुपयाचे आहेत. RDDची टक्केवारी किती सांगितलेली आहे? 5%. या हिशोबानं RDD किती येणार सांगा. सांगा ऑडिओ ऑन करून बोला. नाही. आता पॉइंट लक्षात घ्या, ॲडजस्टमेंट सरळ आहे तरीही तुम्ही उत्तर देत नाही, याचा अर्थ तुमच्या लक्षात आलेलं हे काहीतरी वेगळा प्रकार आहे. म्हणजे एवढं लक्षात आलं तरी सफिशियंट आहे. तर जगात 2 प्रकारचे माणसं असतात, एक सरळ मार्गी आपल्यासारखी आणि दुसऱ्याला फसवणारी. म्हणजे सरळ मार्गी लोक असतात, त्यांना वाटतं की सगळं जग सरळ आहे. मग आपल्याला हे वाटतं की पेपर सेटर सरळ मार्गी आहे, आपण सरळ जशा ॲडजस्टमेंट दिल्यात तसं सिरियली सॉल्व करत करत जातो. पण एखादा पेपर सेटर हा सरळ मार्गी नसतो, तो छक्के पंचे करणारा असतो, फसवणारा असतो. तर इथं ही ॲडजस्टमेंट त्यांनी अगदी सोपी टाकल्यासारखी दिसते आणि इथं बरोबर तुम्ही फसता. 5 लाख 5% म्हणले की चटकन 25,000 करावं वाटतंच आपल्याला, करतोच. आणि ते चुकलेलं असतं. काही जणांना वेळ निघून गेल्यावर समजतं की आपलं चुकलेलं आहे. आता काय चूक आहे याच्यामध्ये? तर अशी चूक आहे, डेटर्सवर अजून कोणत्या ॲडजस्टमेंट आहेत ते बघावं लागतं. त्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट आधी करावा लागतो, मग बॅड डेट्स आणि मग RDD आणि शेवटी डिस्काउंट. हा क्रम लक्षात ठेवा. म्हणून ही ॲडजस्टमेंट दिलेली असली तरी सोडून द्या. आता डेटर्स संबंधीची अजून कोणती ॲडजस्टमेंट आहे वाचा. ॲडजस्टमेंट वाचा. 31 मार्चला 75,000 रुपयाच्या वस्तू सेंट टू कस्टमर ऑन सेल ऑर रिटर्न बेसिस. प्रॉफिट किती? 50% ऑन कॉस्ट. ही डेटरवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. याचा इफेक्ट आधी दाखवायला पाहिजे. घ्या वर्किंग नोट नंबर 1. सेल और रिटर्न ₹75,000. ए मध्ये लिहा. ए सेलिंग प्राइस इज इक्वल टू ₹75,000. 75,000 ही विक्रीची किंमत असते किंवा आहे. बी कॉस्ट प्राइस इज इक्वल टू, आता कॉस्ट प्राइस काढताना त्या प्रॉफिटचा विचार करा. प्रॉफिटची टक्केवारी विक्रीवर दिलेली नाही, कॉस्टवर दिलेली असल्यामुळं लिहा 75,000 प्रॉफिट लिहा आधी. प्रॉफिट कॉस्ट प्राइसच्या ऐवजी प्रॉफिट असं म्हणा, म्हणजे कॉस्ट प्राइस नंतर काढता येईल. प्रॉफिट बरोबर कंसात लिहा 75,000 गुणिले प्रॉफिट बरोबर 75,000 गुणिले हां रुपीज खोडा 75,000 गुणिले, आता 50% ऑन सेल्स दिले असते तर 50 भागिले 100, पण ऑन कॉस्ट दिल्यामुळं मागच्या पिरियडला सांगितलंय, सांगा कितीनं गुणायचं कितीनं भागायचं. 50नं गुणायचं हे तर फिक्स आहे, गुणिले 50 करा. भागिले किती करायचे सांगा चटकन. सांगा. उत्तर देत नाहीत कोणी. 150. 150ने भागायचं, कारण मूळ किंमत 100 असेल तर प्रॉफिटचे 50 ॲड करून विक्री 150 रुपयाची होते. म्हणून 50 भागिले 100 न करता 50/150 करा. कॅल्क्युलेशन किती येत आहे? 25,000. 25
आणि मग लिहा सी कॉस्ट प्राइस बरोबर 75,000 वजा 25,000 50,000 असं लिहून घ्या आधी. आता याचा इफेक्ट खाली लिहा तिथंच. इफेक्ट असं लिहा ए. आता या वस्तू त्याला पाठवल्यात, अजून मुदत संपलेली नाही, त्याचा होकार नकार अजून मिळालेला नाही, पण आपण चुकून ते विक्रीमध्ये दाखवल्यामुळं त्याची दुरुस्ती करा. ए लेस फ्रॉम सेल्स अँड डेटर्स ₹75,000 विक्री आणि डेटर्समधून 75,000 रुपये वजा करा. आणि बी ॲड इन क्लोजिंग स्टॉक अँड क्लोजिंग स्टॉक दोनदा लिहा ₹50,000. ट्रेडिंगमधल्या क्लोजिंग स्टॉक आणि बॅलन्स शीटमधल्या क्लोजिंग स्टॉकमध्ये त्याची मूळ किंमत 50,000 ॲड करा. असं 4 ठिकाणी इफेक्ट होणारी ही ॲडजस्टमेंट आहे. याचा इफेक्ट दाखवा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटच्या सेल्समधून लेस सेल ऑर रिटर्न कंसात SP सेलिंग प्राइस 75,000. परत काय त्याच्यावर ॲडजस्टमेंट दिसत नाही, आउटरला किंमत लिहून टाका. पहिला इफेक्ट. आणि दुसरा बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्समधून सुद्धा लेस सेल ऑर रिटर्न 75,000 इनर कॉलमलाच किंमत लिहा. त्यानंतर त्याच्या कॉस्ट प्राइसचा इफेक्ट दाखवा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉकमध्ये ॲड सेल ऑर रिटर्न कंसात मात्र लिहा कॉस्ट 50,000. म्हणजे तो स्टॉक जरी कस्टमरच्या पोझिशनमध्ये असला तरी आपल्या मालकीचा असतो म्हणून ॲड. आउटरला किंमत लिहा. तसंच बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉकमध्ये ॲड सेल ऑर रिटर्न कॉस्ट कंसातल्या कॉस्ट 50,000 आणि आउटरला 7,75,000. तर ही ॲडजस्टमेंट आपल्याला आधी घ्यावी लागते, पण डेटरवर इफेक्ट होणारी ॲडजस्टमेंट आहे. पण डेटर्स दुरुस्त केल्याशिवाय आपण बॅड डेट्स RTD प्रोव्हाइड केलं तर दॅट विल बी अ रॉंग प्रोव्हिजन. म्हणून पूर्ण प्रॉब्लेम वाचल्याशिवाय कधी सॉल्व करायचा नसतो. इथपर्यंत झालं की सांगा. टिक करा. 1 नंबरची ॲडजस्टमेंट टिक करा. ए टिक करा, ई टिक करा. आता डेटरची ॲडजस्टमेंट संपली म्हणून चटकन लगेच RTD 5% प्रोव्हाइड करायला जाऊ नका. अजून डेटरवर कोणती ॲडजस्टमेंट आहे का बघून घ्या. जी ॲडजस्टमेंट वाचा. डेटरवर 25,000 बॅड डेट्स आहेत. मुद्दाम कसं फसवाफसवी केली बा. तर बॅड डेट्स आधी प्रोव्हाइड करायचे आणि शेवटी RTD असतो. आणि आता डेटरच्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. मग आता बॅड डेट्स आधी वजा करा. डेटर्समधून लेस बॅड डेट्स 25,000 इनर कॉलमलाच अमाऊंट लिहा. 4 लाख.
आणि त्या 4 लाखातून आता प्रोव्हाइड करा लेस 5% RDD. हा सिक्वेन्स जर चुकला तर चुकीचं टॅली सुद्धा होऊ शकतं. तर 5% 4 लाखाचे येतं आणि गडबड घाईत जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण 5 लाखावर करून बसलो असतो. आता आउटरला किंमत लिहून टाका. आता याचा दुसरा इफेक्ट दाखवा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. टू बॅड डेट्स ओल्ड झालंय. ॲड बॅड डेट्स न्यूच्या पुढं इनर कॉलम 25,000. ॲड RDD न्यू तिथं किती आहे 20,000. लेस RDD ओल्ड नाही नील. आता ॲड लेसला काहीच नाही. आउटरला किंमत लिहून टाका. इथपर्यंत झालं का पहा. तर ज्या ज्या ॲडजस्टमेंट झाल्या टिक करा. एला टिक करा. आता बीलाही टिक करा. त्यानंतर ईला टिक करा. जीला टिक करा. इथपर्यंत झालं. त्यानंतर डेप्रिशिएट सी ॲडजस्टमेंटकडे या. डेप्रिशिएट फर्निचर 10%. बॅलन्स शीटच्या असेटकडे या. फर्निचर किती रुपयाचं आहे 1,10,000. चटकन लेस 10% करायचं नाही. परत खाली वाचा. अजून त्या फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे का. तर शेवटची ॲडजस्टमेंट आहे पहा. परचेसेस इन्क्लूड परचेस ऑफ फर्निचर वर्थ ₹50,000. तर ही ॲडजस्टमेंट आधी घ्यावी लागते कारण ही चुकीची ॲडजस्टमेंट आहे. रेक्टिफिकेशन ऑफ एरर झाल्याशिवाय प्रोव्हिजन केली तर ती प्रोव्हिजन चुकीची असते. म्हणून आधी आयची ॲडजस्टमेंट घ्या. खरेदीमध्ये वस्तूंची खरेदी दाखवायची असते. गुड्स परचेस्ड. चुकून फर्निचरची खरेदी आली. इफेक्ट दाखवा डायरेक्ट. सोपी ॲडजस्टमेंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटच्या 2 परचेसेसमधून लेस परचेस ऑफ फर्निचर 50,000. आउटरला वजाबाकी लिहा. म्हणजे गुड्सची खरेदी खरी किती रुपयाची दिसणार 15 लाख. लेस वजा करायचं. आणि त्याचा दुसरा इफेक्ट दाखवा. बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचरमध्ये ॲड परचेस्ड. ही फर्निचरची खरेदी असल्यामुळं फर्निचरमध्ये ॲड करा. ॲड परचेस्ड 50,000. इनर कॉलमला बेरीज करा 1,60,000. ही इनर कॉलम ही फर्निचरची करेक्ट किंमत झाली. पण त्यासाठी प्रॉब्लेम पूर्ण वाचून आपल्याला विचार करून त्याचा क्रम लावावा लागतो. तर या प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंटचा सिक्वेन्स हा फार महत्त्वाचा आहे. ते झाल्यानंतर आता त्याच्यावर 10% प्रोव्हाइड करा. लेस 10% डेप्रिसिएशन. करा 10% एक झिरो कमी 16,000 लेस करून आउटरला किंमत लिहा. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर आउटर कॉलम 16,000. ज्या ज्या ॲडजस्टमेंट झाल्या टिक मार्क्स करा. इथपर्यंत झालं सर्वांचं.
त्यानंतर परत मोटर कारवर 20% डेप्रिसिएशन, मोटर कारवर अजून काही ॲडजस्टमेंट नाही, तेव्हा डायरेक्ट 20%चा वापर करा. बॅलन्स शीट असेट साईड मोटर कारमधून लेस 20% डेप्रिसिएशन, 48,000 लेस करून आउटरला किंमत लिहा. $48,000 वजा करा 1,92,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू डेप्रिसिएशन ऑन मोटर कार आउटर कॉलम 48,000. ज्या ज्या ॲडजस्टमेंट झाल्या टिक मार्क्स करा. त्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट वाचा आता. श्री ओम हॅड विड्रॉन गुड्स वर्थ ₹25,000 ड्युरिंग द इयर. 25,000च्या वस्तू त्यांनी स्वतःच्या दुकानामधून घर खर्चासाठी वापरायला नेलेले आहेत, म्हणजे वस्तू दुकानातून गेल्या. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय गुड्स विड्रॉन by the proprietor 25,000. हा पहिला इफेक्ट. आणि हे ट्रान्झॅक्शन जस्ट लाईक ड्रॉइंग सारखं असल्यामुळं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीच्या कॅपिटलमधून लेस गुड्स विड्रॉन 25,000 वजा बाकी इनर कॉलमलाच लिहा. टिक करा. त्यानंतर ई ॲडजस्टमेंट झालेलीच आहे. सेल ऑर रिटर्न. एफ सेल्समन वॉज एंटायटल टू कमिशन 5% ऑन टोटल सेल्स. लिहा वर्किंग नोट. वर्किंग नोट नंबर 2. नाव द्या सेल्समन कमिशन आउटस्टँडिंग इज इक्वल टू. आता त्या सेल्समनला कशावर किती टक्के कमिशन ठरलंय, तर विक्रीवर 5%. म्हणजे इज इक्वल टू विक्री किती आहे बघा आधी. ट्रेडिंग अकाउंट प्रमाणे विक्री 19,12,500 गुणिले 5%. बरोबर. बरोबर 95,625. परत लगेच गडबडघाईमध्ये हीच अमाऊंट ॲडजस्टमेंटची समजू नका. तर धिस इज अ टोटल कमिशन पेबल टू सेल्समन, बट आउट ऑफ धिस अमाऊंट वी हॅव ऑलरेडी पेड टू हिम ₹87,500. ट्रायल बॅलन्समध्ये आहे पहा. त्या सेल्समनला 87,500 कमिशन दिलेलं आहे. वजा करा -87,500.
वजा मायनस वजा 87,500 म्हणजे अजून त्याचं कमिशन द्यायचं. शिल्लक किती राहिले वजा बाकी करा. 8,150 8,125 रुपये असं लिहून घ्या. प्रत्येक पॉईंटचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो. गडबड घाई सॉल्व्ह करण्यासारखा हा प्रॉब्लेम नाही. याचा इफेक्ट दाखवा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू सेल्समन्स कमिशन मध्ये ॲड आउटस्टँडिंग ही अमाऊंट लिहून टाका. 8,125 रेशोडा आउटरला बेरीज करा. 95,625. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड क्रेडिटरच्या खाली द्या आउटस्टँडिंग सेल्समन्स कमिशन. आउटर कॉलमला ती अमाऊंट लिहा 8,125. ॲडजस्टमेंट टिक करा. त्यानंतर आय ॲडजस्टमेंट संपलेली आहे. जी ॲडजस्टमेंट झालेली आहे. आता राहिली कोणती शिल्लक? फक्त एच. जरा नीट वाक्य वाचून घ्या. आत्तापर्यंत कुठल्याही फाउंडेशनच्या फायनल अकाउंटमध्ये न विचारलेली ही ॲडजस्टमेंट आहे. प्रॉब्लेम लिहून दिला का मला पाठवलं? काय केलं ना आपण सोडलं. ज्यांच्याकडे हा क्वेश्चन आहे ते त्यांनी ग्रुपवर टाकाय क्वेश्चन. ते क्वेश्चन ग्रुपवर टाका. एक जण कोणतं ना एक क्वेश्चन ग्रुपवर टाका आता लगेच. टाकलात का? टाकलं का? ओके चालेल. थँक्यू. इथपर्यंत झालं का सर्वांचं? आता एच ॲडजस्टमेंट नीट वाचा. वरवर जर वाचलं तर आपल्याला वाटेल की ॲडजस्टमेंट प्रिंटिंग स्टेशनरी संबंधी आहे, पण नाही. कारण का? वाक्य नीट वाचा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस ऑफ ₹55,000 आणि पुढे डबल अंडरलाईन करा रिलेटिंग टू द प्रिव्हियस इयर. ह्याला अंडरलाईन करा डबल. हा खर्च मागच्या वर्षी 55,000 रुपये होता. हॅड नॉट बीन प्रोव्हाइडेड म्हणजे त्याचे पैसे मागच्या वर्षी द्यायला पाहिजे होते. पैसेही दिले नाहीत आणि आउटस्टँडिंग म्हणून ही दाखवलं नाही मागच्या वर्षी. आणि या वर्षी त्याचे पैसे दिले आणि देताना काय केलं तर आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग लायबिलिटीला डेबिट टाकलेला आहे. म्हणजे नको तेवढी अवघड एरर. आता ह्याची दुरुस्ती कशी करायची पहा. या वर्किंग नोट हेडिंग द्या रेक्टिफिकेशन ऑफ एरर. तो टॉपिक या टॉपिकमध्ये कसा मिक्स केला पहा. पेपर सेटर किती हुशार असेल. तीन कॉलम करा. करेक्ट एंट्री, रॉंग एंट्री, रिव्हर्स एंट्री. आता आपण रेक्टिफिकेशन ऑफ एररचे एवढे प्रॉब्लेम बघितले, पण हे ट्रान्झॅक्शन बहुत करून आलंच नसेल त्याच्यात.
एक्सेप्शनल असा प्रॉब्लेम आहे. आता बा प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च केला एवढंच दिलं असतं तर आपण एंट्री काय केली असती, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेटर टू कॅश. पण तो या वर्षाचा खर्च असेल तर, पण दिस इज नॉट करंट इयर्स एक्सपेंडिचर, दिस इज अ लास्ट इयर्स एक्सपेंडिचर पेड ड्युरिंग द करंट इयर. आणि मागच्या वर्षी त्याची तरतुदी केलेली नव्हती. मागच्या वर्षी त्याचं आउटस्टँडिंग जर दाखवलं असतं तर करेक्ट एंट्री आउटस्टँडिंग प्रिंटिंग स्टेशनरी अकाउंट डेटर टू कॅश अशी एंट्री तीही बरोबर झाली असती. पण या बिझनेसमॅननं काय केलं, इन द लास्ट इयर अमाऊंट इज नॉट पेड ॲज वेल ॲज प्रोव्हिजन इज नॉट मेड. पैसेही दिले नाहीत आणि आउटस्टँडिंग दाखवायचं तेही विसरलेलं आहे. पण यावर्षी मात्र त्यानं काय केलं, त्याचे पैसे दिले आणि देताना परत एक चूक करून टाकली, आउटस्टँडिंग लायबिलिटीला डेबिट टाकलं. आता लक्षात घ्या, जर मागच्या वर्षी काहीतरी गडबड गोंधळ झाला असेल, चूक झाली असेल आणि त्याचे पैसे जर आपण यावर्षी पे केले असतील तर ते कॅपिटलला ॲडजस्ट करायचे असतात. करेक्ट एंट्री कॅपिटल अकाउंट डेटर टू कॅश अकाउंट. अत्यंत अवघड ट्रान्झॅक्शन आहे ॲडजस्टमेंट. कॅपिटल अकाउंट डेटर टू कॅश अकाउंट 55,000. अशी एंट्री व्हायला पाहिजे होती. चूक काय केली आता, या चुकीची एंट्री आउटस्टँडिंग लायबिलिटी अकाउंट डेटर टू कॅश अकाउंट. ही एंट्री सुद्धा बरोबर धरली असते आपण, पण जर मागच्या वर्षी आउटस्टँडिंग दाखवलं असतं तर. पण मागच्या वर्षी न दाखवता डायरेक्ट या वर्षी आउटस्टँडिंगला डेबिट तसं अलाउड नसतं. 55,000 55,000. रिव्हर्स एंट्री करा, कॅश अकाउंट डेटर टू आउटस्टँडिंग लायबिलिटी. $55,000. आता रॉंग एंट्री पूर्णपणे कॅन्सल करा. आडव्या रेषेवर बोला. हां, परत पहा. 55,000 रुपये प्रिंटिंगचा खर्च केलेला आहे, पण तो मागच्या वर्षाचा खर्च या वर्षी केलेला आहे. म्हणजे ॲक्च्युली काय व्हायला पाहिजे होतं, मागच्या वर्षाच्या ट्रायल बॅलन्समध्ये तो खर्च आउटस्टँडिंग दिसायला पाहिजे लायबिलिटीला, म्हणजे क्रेडिटमध्ये. आणि मग यावर्षी तुम्ही पे करताना आउटस्टँडिंग टू कॅश चाललं असतं. पण या बिझनेसमॅननं काय केलं, मागच्या वर्षी छपाईचा खर्च 55,000 रुपये द्यायचा होता, तो दिलाही नाही आणि त्याची प्रोव्हिजनही केलेली नाही. अशा दोन चुका मागच्या वर्षी झाल्या. आणि मग यावर्षी त्यानं काय केलं, ते 55,000 रुपयाचं माणूस आला, आमचं बिल द्या, ते त्यानं देऊन टाकलं. आता देऊन टाकल्यानंतर त्याच्या डोक्यात काय, छपाईचं खर्च दिलं, मग छपाईला डेबिट टाकायला चालला. पण या वर्षाची छपाई नाही, मागच्या वर्षीची आहे. मग मागच्या वर्षी ते खर्च आउटस्टँडिंग म्हणून त्यातल्या त्या डोकं लढवून त्यानं काय केलं, आउटस्टँडिंग लायबिलिटीला डेबिट टाकलं आणि टू कॅश म्हणून एंट्री करून कसं तरी ट्रायल बॅलन्स टॅली करून टाकला. आणि मग ऑडिटर येतो, CA, तो एक्सपर्ट असतो, त्यानं हुडकून काढलं ही आउटस्टँडिंग लायबिलिटी कशाची आहे. त्या प्रोप्रायटरनं सांगितलं हे मागच्या वर्षीचं छपाईचं बिल आहे. मग मागच्या वर्षी लायबिलिटी म्हणून दाखवलं का, नाही, म्हणजे मागच्या वर्षाची चूक. आणि ते पैसे यावर्षी देताना परत चूक, आउटस्टँडिंगला डेबिट टाकलेला आहे. आणि मग असली कॉम्प्लिकेटेड मिस्टेक
त्याला दुरुस्त करण्यासाठी काय करावं लागतं, जर मागच्या वर्षाची झालेली चूक आणि त्याचं पेमेंट या वर्षी झालं असेल तर इट इज ॲडजस्टेड टू कॅपिटल अकाउंट. म्हणून करेक्ट एंट्री कॅपिटल अकाउंट डेटर टू कॅश 55,000. चूक काय केली त्यानं, आउटस्टँडिंग लायबिलिटीला डेबिट टाकून पैसे दिल्यासारखं दाखवलं, आउटस्टँडिंग लायबिलिटी टू कॅश, आणि मग त्याची रिव्हर्स एंट्री केली आपण, कॅश अकाउंट डेटर टू आउटस्टँडिंग लायबिलिटी. आलं का लक्षात? पहा, जरा अवघड आहे. हो सर. आता रॉंग एंट्री पूर्ण रद्द करा, करेक्ट आणि रिव्हर्स एंट्री मधलं कॅशला कॅश कॅन्सल करा, आणि खाली रेक्टिफिकेशन एंट्री. आता काय शिल्लक राहतं सांगा, कॅपिटल अकाउंट डेटर 55,000, कॅपिटल अकाउंट डेटर 55,000 टू आउटस्टँडिंग लायबिलिटी अकाउंट 55,000. बिईंग, परीक्षेमध्ये हे संपूर्ण लिहायची गरज नाही, आपल्याला माहितीसाठी मात्र पूर्ण लिहून घ्या. बिईंग आउटस्टँडिंग प्रिंटिंग बिल ऑफ द लास्ट इयर paid during the year, comma, wrongly debited to outstanding liability account, comma, rectified. इथपर्यंत नीट लिहून घ्या. झालं का पहा? आता हे तुमच्या नॉलेजसाठी तुम्हाला एंट्री दिलेली आहे, पण टॉपिक आपला कोणता चाललाय, फायनल अकाउंट. तिथे एंट्रीचा काय उपयोग आहे? त्या एंट्रीचा फायनल अकाउंटमध्ये तुम्ही इफेक्ट कसा दाखवणार, थोडं डोकं चालवा. शेवटची ॲडजस्टमेंट आहे आता ही. ह्या ॲडजस्टमेंटचा, हे एंट्रीचा फायनल अकाउंटमध्ये कसा यूज करून घेणार. फायनल अकाउंटमध्ये काय तुम्ही एंट्री लिहून चालणार नाही, इफेक्ट दाखवावा लागतो. विचार करा जरा. कॅपिटलमधून लेस. तर कॅपिटलचा बॅलन्स हा क्रेडिट असतो, आणि या एंट्रीमध्ये आपण कॅपिटलला डेबिट टाकल्यामुळं कॅपिटलमधनं लेस करावं लागणार आहे. आणि दुसरा इफेक्ट कुठं दाखवणार सांगा? इकडं लायबिलिटी कमी झाली, लेस. लेस झालं म्हणले की चटकन आपल्या डोक्यात ठोकताळा तयार होतो, चला कुठंतरी ॲड करून टाकू. तसं चालत नसतं. याचा इफेक्ट दाखवा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीच्या कॅपिटलमधून लेस आउटस्टँडिंग प्रिंटिंग कंसात लास्ट इयर पेड 55,000. इनर कॉलमलाच वजाबाकी करा, इनर कॉलमलाच. ₹13,43,000 पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट कुठं, तर असेट साईडला जे आउटस्टँडिंग लायबिलिटी फॉर एक्सपेन्सेस म्हणून 55,000 दिलेले आहेत, त्यातनं सुद्धा लेस 55,000 लेस आउटस्टँडिंग प्रिंटिंग पेड कंसात लास्ट इयर
55,000 म्हणजे जे चुकीचे 55,000 डेबिटला टाकल्यामुळं आउटस्टँडिंग असून लायबिलिटीच्या ऐवजी असेटला आले होते, ही चूक आता दुरुस्त झाली. म्हणजे आउटरला आता किती आलं? नील. जरा अवघड ॲडजस्टमेंट आहे, स्वतः विचार करून समजून घेण्याचा प्रयत्न करा. परत एकदा चेक करा, सर्व ॲडजस्टमेंट संपल्या. आता स्क्रीन आणि आवाज दोन्ही बंद केलं जाईल. 5 मिनिटामध्ये टोटलिंग वर्क कंप्लीट करून तुम्ही स्वतः टॅली करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर मी सांगतो. कारण रेकॉर्डिंग चालू तुम्ही सांगा की एवढं येतं. बरं, मी सांगतो त्या पद्धतीने लिहून टाका. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडची टोटल घ्या. तर जे विद्यार्थी फक्त स्कॅनर म्हणजे मागच्या पेपरचा विचार करून तयारी करतात परीक्षेची, त्यांची परफेक्ट तयारी होत नसते. वेगवेगळ्या पुस्तकातले हार्ड सॉल्व करावे लागतात. नाहीतर असे प्रॉब्लेम कुठं विचारलेत का, अजूनपर्यंत विचारले नाहीत, असं जे विचार करतात त्यांना ही परीक्षा फार अवघड जाते. 17,12,500 डेबिटची वरच्या बाजूला बारीक अक्षरात बेरीज करा. 17 नाही हो, बेरीज 19 आहे वर किती. असं का हो, नीट करा क्रेडिटची बेरीज. 87,500 27,12,500. आता डेबिटची टोटल घ्या, वरच्या बाजूला बारीक अक्षरात पेन्सिलनं चेक करा. इथं बघून हे करू नका. किती येतं? 19 लाख. आता त्या डेबिटला 2 ग्रॉस प्रॉफिट इन द ब्रॅकेट 27,12,500 मायनस 19 lakhs. आठ 8,12,500 आणि बोथ साईड टोटल 27,12,500. ट्रेडिंग अकाउंट इज कम्प्लिटेड. लिहून घ्या इथपर्यंत. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय ग्रॉस प्रॉफिट 8,12,500 आउटर कॉलम. आता क्रेडिटला एकच आहे त्यामुळे काय बेरजेची गरज नाही. डेबिटच्या 48,000च्या खाली पेन्सिलनं रेषोडून बारीक अक्षरात बेरीज करा पेन्सिलनंच. सावकाश करून बघा प्रत्येकाने चेक करा. 8,02,125 येतो का बघा डेबिट साईड टोटल. येत आहे का? आता त्या डेबिटला एकदम शीट करा. वजाबाकी किती येते बघा त्याची. या ब्रॅकेटमध्ये वजाबाकी 8,12,500 वजा ही अमाऊंट घ्या. 8,02,125. हां, वजाबाकी किती येते बघा.
तर ते येतं 10,375